रेडी. हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? हसताना हसायलाच पाहिजे. हसत राहा आणि आजचा ब्लॉग पण बघत राहा. आणि बघा आता एवढे वाजलेत, बघा आता तेवढे वाजले. मी बोलायची आता गरजच नाहीये, दादांनीच सुरुवात केलेली आहे. दादाच हेच असते वाक्य आहे ना शंभू. तर बघा आता जवळपास म्हणजे सकाळ होऊन गेलीये. मी टाइम नाही सांगितला, तुम्ही रॉंग सांगताय. आणि ऍक्च्युली माझं सगळं म्हणजे बऱ्यापैकी काम आवरलंय. म्हणजे झाडू, फरशी, भांडी, कट्टा बिट्टा सगळं क्लीन करायचंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आमच्याकडे येणार आहेत पाहुणे म्हणजे जे की तुम्ही पण त्यांना ओळखत असाल, जे की रील स्टार आहेत खूप मोठे, वैभव गावडे. मी थंबनेलला टाकणार आहे त्यांचा फोटो, तर आल्यावर काय सांगायचंय. तर वैभव गावडे, अक्षू हल्लेकर असे मी आज येणार आहेत इकडे आरतीला. पण आता विषय असा आहे की आम्ही सकाळची आरती एक करून घेणार आहे. भले ते आल्यावरती परत एकदा आरती होईल आणि मग रात्रीची परत एकदा होईल. ठीक आहे, एक्स्ट्रा आरती झालेली कधी पण चांगली, पण कमी नको व्हायला. आणि आज मला बनवायचे आहेत उकडीचे मोदक आणि त्यांच्यासाठी पण स्पेशल असं काहीतरी मेनू बनवायचा आहे. जे की कदाचित रेसिपी नाही दाखवत बसणार, तुमचं असतं की रेसिपी दाखवत जा. मोदकची दाखवली तर दाखवेल, कारण खूप सारा लेट झालाय मला आवरायचं पण, स्वयंपाक वगैरे बनवून. मग अजून देवपूजा पण राहिली माझी करायची, म्हणून मग फटाफट आवरते आणि मग पुढे दाखवते. चला, तर सगळ्यात आधी आहे ना, मी मोदकाचा एक जुगाड केलाय. म्हणजे दरवेळेस तांदूळ वाटून मी त्याचं पीठ करून सुकून पीठ करून मग त्याचे मोदक करायचे. ह्या वेळेला मोदक केले पण गव्हाच्या पिठाचे, मैद्याच्या पिठाचे असेच केलेले गणपतीपुरते. पण ह्या वेळेला मी काल रात्रभर तांदूळ भिजवले आणि आता मी डायरेक्ट हे तांदूळ गिरणीत सुकून गिरणीत बारीक करायला तेवढा वेळच नाही, तर मी डायरेक्ट ह्या तांदळाचे मोदक करणार आहे. म्हणजे तांदळाची एक पेस्ट करून त्याचीच उकड काढून घेणार आहे कुकरमध्ये. तर ते कसं ते आता दाखवते. चला. फायनली जेवण चालू झालं. तर बघा हे आहेत मंडळी, जे आजचे खास पाहुणे हाय की नाही. हा, हे बघा, ह्यांना ओळखते का कोणी सांगा. विषय का असं होणारच नाही, हाय की नाही, ओळखणार नाही असं. तर जेवण कसं झालंय ते सांगा खाऊन मला. तुमचा रिव्ह्यू घेऊ नक्की. व्हिडिओ चालू आहे म्हणून मस्त म्हणू नका बरं का. हा, खायच्या आधीच का? अजून ते गेलं पण ना आता. हा का, बरोबर. तिथंच थांबा. ही पण जेवण वगैरे सगळे गेले, वैभव दादा वगैरे ते गेले. आणि छान वाटलं खरं तर भेटून बोलून, कारण कसं कोणी कोणाच्या घरी गेल्याशिवाय भेटता येत नाही, बोलता येत नाही. समोरासमोर बोलणं वेगळं आणि कॉलवरती बोलणं वेगळं असं आहे ना विषय. सो ते गेलेत आणि आता माझं चालू झाले मोदकांचं. खरं तर मला मोदक आधीच करायचे होते, पण खूप सारा लेट झालेला, कारण त्यांना तिथं बसून मी मोदक करणं शक्य नव्हतं. तर म्हणून त्यांना बी घ्यायचं सगळ्यांना मोदक करायला का, म्हणजे खूप जास्त नाही करणार आहे, थोडंसं सारण केलंय. कारण काय होतं, कोणाला आवडतात कोणाला नाही आवडत. आणि रेडीमेड वाले खूप सारे मोदक आणले, त्यांनी पण आणलेत, आम्ही पण आणलेले. म्हणून आपले हे एक देवाला नैवेद्य म्हणून करते. सो ते आपलं कुठे आहे मोदकचं पॅकेट? ते तर फोडलंच नाही, त्यांनी आणलेलं तेच फोडलं. अजून आपले पण शिल्लक, म्हणून म्हटलं की आपले थोडेसे करावं की गणपतीपुरते बघतात. सो इकडे या ना. तर मी तांदूळ भिजून वाटून ते डायरेक्ट त्याच्या शिट्ट्या दिल्या 2-3 आणि हे त्याचं पीठ झालंय. तर पाणी लावून मळतीये. खरं तर मी तांदळाच्या पिठाची कधीच नाही बरं का मोदक केले, नेहमी मैद्याची आणि गव्हाच्याच पिठाची करते. पण ह्यांची खूप इच्छा होती की तांदळाच्या पिठाची कर, का तर मैदा चांगला नाहीये शरीरासाठी, म्हणून ह्यांचं असायचं की तांदळाच्याच पिठाची करा. सो झाले चालू. अरे किती वेळ पण हे खूप वेळचं मळते. आणि खरं तर अशी पण येतात मोदक, पण मी काल मला सहजतीचं साचा दिसला म्हणून मी आणलं, म्हणलं साच्यातच करून बघू. आणि केलं पण छान पण दिसताना. कुठे आहे केलेला? अच्छा, मी ह्याच्यात ठेवला ना मगाशी. हा, एक ट्रायल पण केला आणि तो शोला ठेवलाय की छान दिसतोय. म्हणजे की आपण हाताने कसे थोडेसे लहान मोठे आकार येतो ना, तर ह्याचा छान आलाय हा आकार. तर असेच करते. टाकला का तुकडा? टाकला. मी उशिरा चालू केला. उशिरा केला का चालू? इकडं कोण आले? मेरी जान आई, मेरी जान. अरे जाताना हेच ड्रेस घालून गेलेली, येताना बी हेच ड्रेस. हा, तुला कपडे नाहीत का? नॉनसेन्स. हसते बाबिया, बाबिया.
अप्पू अप्पू गुजी गुजी. अरे रडायला लागली. राहू दे जा 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 आपली. नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची अंगी सुंदर वटशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता. इथं जेवणाचा कार्यक्रम चाललाय आणि लाईट गेलेली आहे. हे जेवणात अंधारात जेवायचा आनंदच वेगळा ना रे. आणू का ते कॅन्डल? कॅन्डल होते आपल्याकडं. कॅन्डल लाईट नाही नाही त्या कॅन्डल त्या देवापाशी ठेवलेल्या मोठ्या. सो आजचा मेनू आहे. सकाळी होता काजू पनीर, आता आहे मशरूम, डाळ तर सकाळचीच आहे, भात चपाती श्रीखंड. हा आहे मेनू. पण अंधारात काही दाखवता नाही येते. मी दाखवतो. इकडची बच्ची पार्टी दाखव बसलेली. बसले आणि एक पोरगी काय खाते बघायचं का तुम्हाला? श्रीखंड. फक्त श्रीखंड पापड. श्रीखंड चपाती खाते एक पोरगी आणि पापड. हा आणि पापड. आणि तेवढ्यावरचीच आहे ना शंभू. तुझं काय काय तुला नाही नेणार आहे मी. कुठं गेला शंभू? बघा किती पेंगलंय. शंभूला अचानकच आजच आलाय ताप आणि उद्या आहे गणपतीची पूजा. तर म्हणलं त्याला आज डॉक्टरकडे जाऊनच आणावं म्हणजे जरा बरं वाटेल. आहे ना बाबू? चल चल जाऊ. बघा काय प्रकार चालू आहे. शंभू झालाय आजारी. त्याच्यामुळे पाणी पण आहे. हाय की पाणी हे काय दिसना का ओलं? दवाखान्यातून आणलाय. त्याला पुसायचा कार्यक्रम. सांगितलं कोमट पाण्याने पुसून घ्या. घ्यायला. अरे सगळे बरकड्या दिसतात. कसला पैलवान आहे? काडी पैलवान. बघू बायसेप दाखव तुझा. बघू बायसेप दाखव असा. और एवढा मोठा. तुमच्यापेक्षा तर जास्तच आहे बाई. बरं झालं शर्ट काढला नाही तर फाटलाच असता शर्ट आता त्याचा. आहे ना रे? बरं झालं. मला अजून ब्लॉग एडिट करायचा. 11:15 होत आले. 11:30 वाजून गेले असतील 11:15. ब्लॉग एडिट करायचं. कालचा पण नाही टाकला, आज टाकला. हे थंडी वाजते. यावर रे पटकन त्याला.